मुघलांच्या आधी मुघलांच्या मोहिमेवर हे गेलेले आहेत, रोटीवर बेटीवर मुघलांची ह्यांनी केलेले आहेत. तेव्हा त्यांचं पूर्ण राजस्थान हिरव्या ह्याच्या रंगाखाली होतं, तेव्हा त्यांना काही हरकत नव्हती. आणि भगव्या ह्याच्या खाली आली त्यांना हरकत आली. आणि त्यावेळेस फक्त मराठ्यांच्या इतिहासाला डावलण्यासाठी ते एकत्र आले. कोहिनूरपेक्षा मोठा स्टोन हा नागपूरकर भोसल्यांचा होता दर्याईनवर, पण ब्रिटिशांनी तो बी लुटला. आणि त्या खजान्यावर ही लॉर्ड्स बँक बनली, ती जी आज बी मी केस लढतो आहे. ही माझी 5th जनरेशन आहे. लोकांना एक नेहमी प्रश्न असतो की किंवा सुरुवात कशी झाली नागपूरकर भोसले घराण्याची. परसोजी महाराजचे लहान भाऊ साबाजीराजे हे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी आग्नी दिली शिवाजी महाराजाला. हो, बंगालच्या त्यांच्या झालेल्या स्वाऱ्यांबद्दल सांगा. आज कलकत्त्याला ती मराठा डीच, तिथं खंदक खोदलेला होता मराठ्यांसाठी. 2,17,537 स्क्वेअर किलोमीटर एवढी मोठी नागपूरकर भोसल्यांची राजधानी. बालाजी मंदिर तिरुपतीचं, त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस दागिने अर्पण केले. त्या दागिने आता रघुजी बेंटे म्हणून त्या दागिन्याला म्हणतात ते. आणि रघुजी महाराजची एक मोठी पेंटिंग आहे तिथं, रघुजी पेंटिंग म्हणून त्या ठिकाणी. तिरुपतीला. हां. आणि तिथं 2 ब्रह्मोत्सव होतात. बरं. एक ब्रह्मोत्सव रघुजी महाराज चालू केलेला आहे. मागच्याच वर्षी रघुजीराजे भोसलेंची तलवार इंग्लंडमधनं महाराष्ट्र सरकारनं ती आपल्या राज्यामध्ये आणली, कार्यक्रम झाला होता, तुम्ही आमंत्रित होता. त्या तलवारीचा काय इतिहास आहे किंवा कशी आहे ती तलवार. ती ऑक्शनला आली आम्हाला जेव्हा माहिती पडलं. बरं. तर ते मला माहिती पडलं तर मी सर्वात पहिले ते ॲक्शन घेतली. मी पहिले 3 बेट उतरवले.